तर बघा 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता आताची सर्वात मोठी बातमी त्यांच्या रिझल्ट रिगार्डेड आलेली आहे। बघा इथे क्लिअरली स्टेटमेंट लिहिलेलं आहे, क्लास 10th अँड 12th स्कोर कार्ड बी रिलीज ऑन 11th मे। तर फायनली तुमचे जे स्कोर कार्ड आहे ते आज रिलीज होणार आहेत। म्हणजेच बघा 10th अँड 12th बोर्ड रिझल्ट आज रिलीज होणार आहे। तर केव्हा होणार आहे, सोबतच त्याचं टायमिंग काय आहे आणि ही जी लेटेस्ट न्यूज आहे ती खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग होत आहे। आणि विद्यार्थ्यांनी मला ही न्यूज पाहताच कमेंट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करायचा आहे। आणि काय रियालिटी आहे, फायनली आज तुमचा रिझल्ट येणार आहे का आणि एक्झॅक्ट डेट काय आहे, सोबतच 10th बोर्डचा रिझल्ट सुद्धा आजच पब्लिश होणार आहे का। बघा द टाइम्स ऑफ इंडियाचं जी ऑफिशियल स्टेटमेंट आहे आणि क्लिअरली ते त्यांनी सांगितलेलं आहे। बघा इथे क्लिअरली तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल, महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 विल क्लास 10th अँड 12th स्कोर कार्ड बी रिलीज ऑन 11th मे, चेक पास्ट ट्रेंड अँड पासिंग मार्क्स अँड हायलाइट फ्रॉम द लास्ट इयर। तर ही जी व्हायरल न्यूज आहे पूर्ण आपण चेक करणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजेच तुमचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांना त्यांच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला फुल सपोर्ट या चॅनल माध्यमाद्वारे राहणार आहे। सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिझल्ट लागताच जवळपास 2 अशा वेबसाईट सांगितल्या जातील, त्यामध्ये तुम्ही इन्स्टंटली आईचं नाव आणि तुमचा रोल नंबर टाकताच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे। हा महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024 स्पेक्युलेशन्स आर अराइव्ड दैट द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी एंड हायर सेकंडरी एजुकेशन इज ऑल सेट टू अनाउंस द महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट 2024। Insider information indicate that the board may release SSC and HSC 10th and 12th board result on 11th May 2024 म्हणजेच आज। However, there be no official confirmation from the board at this time। तर बघा फायनली येथे यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की तुमचा रिझल्ट आज पब्लिश होऊ शकतो, म्हणजेच 11th मेला 10th आणि 12th बोर्डचा रिझल्ट पब्लिश होऊ शकतो। परंतु however there been no official confirmation, परंतु अशी कोणतीही ऑफिशियल अपडेट किंवा ऑफिशियल ऑथेंटिफिकेशन कन्फर्मेशन यांना मिळालेलं नाही। तर विद्यार्थी मित्रांनो फायनली टोटली ही जी न्यूज आहे पूर्ण व्हायरल होत होती, म्हणून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी येथे प्रोव्हाइड केलेली आहे, परंतु तुमचा रिझल्ट आज पब्लिश होणार नाही। तर बघा यांची जी ही न्यूज आहे ती खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग होत आहे, परंतु यांनी सुद्धा एक मोठी मिस्टेक येथे केलेली आहे, पूर्णपणे चूक केलेली आहे। बघा 10वी आणि 12वी बोर्डचा रिझल्ट यांनी सांगितलेलं आहे की एकत्र हा 11th मेला जारी होणार आहे, म्हणजे आजच्या दिवसात 10वी आणि 12वी बोर्डचा रिझल्ट लागणार आहे। परंतु असं विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत झालेलं नाही आणि आता पण होणार नाही। सोबत 10वी आणि 12वीचा रिझल्ट हा एक सोबत कधीच लागत नसतो। आणि फायनली यांनी येथे दिलेलं आहे की 10वी आणि 12वीचा बोर्डचा जो रिझल्ट आहे रिझल्ट ऑन 11th मे 2024। तर ही फार मोठी मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि असं होऊ शकत नाही। तर टोटली ही जी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ती फक्त व्हायरल होत आहे, परंतु ही जी न्यूज आहे ती खरी नाही आहे। तर यावरती ट्रस्ट करू नका। तुम्हाला माहिती आहे A1 अकॅडमी तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, खूप सारे फेक चॅनल तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतील की तुमचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता, किंवा तुमचा रिझल्ट आज 1 वाजता 4 वाजता 7 वाजता येणार आहे। तर अशा फेक न्यूजपासून तुम्ही वाचा विद्यार्थी मित्रांनो। जर काही ऑथेंटिफिकेशन आलं किंवा महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर काही पण ऑफिशियली नोटीस पब्लिश झाली तेव्हाच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे। मेक शुअर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन प्रेस करा आणि सर्वांना व्हिडिओला लाईक करायचा आहे। सोबत तुम्हाला कमेंट विद्यार्थी मित्रांनो नक्की करायची आहे की आफ्टर 10-12 तुम्हाला कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि 10-12 मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज मिळू शकतात, कमेंट नक्की करा। आणि ऑफिशियल न्यूज येताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे, त्याकरता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट। थँक्स।